आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे। मराठ्यांचं नेतृत्व जरी शरद पवार साहेब करत असतील तरी मराठ्यांच्या हिताचं त्यांनी काय केलं असा प्रश्न जर लोकांनी विचारला, शरद पवारांची जात महत्वाची का शरद पवार? लोकांना टार्गेट शरद पवार साहेबांना करायचंय की त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कामाला? शरद पवारांनी आजपर्यंत समाजाचं हित बघितलं नाही म्हणून त्या ठिकाणी वाद होतोय की शरद पवारांनी जाणीवपूर्वक ज्या जातीत जन्मलोय त्यांना बाजूला ठेवलं? एका बाजूला तर म्हणतात शरद पवार साहेब हे मराठ्यांचे नेते, मग मराठा समाजावरच अन्याय केला असं बाकीच्यांचं म्हणणं काय? म्हणजे शरद पवार साहेब एवढे म्हणजे स्वार्थी मनाचे आहेत का? पण आज पवार साहेबांनी काय सांगितलं की मी ज्या जातीचा आहे हे महाराष्ट्राला माहितीच आहे, मी कुठल्या जातीचा आहे, पण मी माझ्या जातीचं कधीच भांडवल केलेलं नाही। याचा अर्थ काय सांगतो? या सगळ्यावर आपल्याला चर्चा करायची। त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्राचा प्रश्न महत्वाचा आहे। मित्रांनो, जय जिजाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती एवढीच आहे की जास्तीत जास्त शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, कारण तुम्ही आपण कनेक्ट राहिलं पाहिजे। आपल्याला या वैचारिक चर्चेतून नाचगाणा किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीवर कोणाला तरी टीका हा मुद्दाच नाहीये। मुद्दा हा आहे लोकहिताचा, समाजहिताचा। मित्रांनो, चर्चा ही शरद पवार साहेबांबद्दल होते। शरद पवार म्हटलं की बरेच जण फक्त टीका टीका आणि टीका करतात, तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी आजपर्यंत समाजाच्या नावावर, समाजाचा नेता म्हणून सगळं काही मिळवलं, पण दिलं काहीच नाही। आज 50-55 वर्ष झाली म्हणतात शरद पवार साहेबांना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची पण संधी मिळाली। 3-4 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। देशाच्या संरक्षण आणि कृषी मंत्र्यांपर्यंत शरद पवार साहेबांनी काम सुद्धा केलं। मग इथल्या लोकांना शरद पवार साहेबांनी अजून काय द्यायला पाहिजे होतं? शरद पवार साहेब ज्यावेळेस त्यांचा राजकीय प्रसंग सांगतात किंवा शरद पवार साहेबांवर जी पुस्तकं आहेत त्याच्यामधून असं प्रतिबिंबित होतं की त्यांनी आजपर्यंत ज्या वेळेस ज्या पद्धतीनं संधी मिळाली, मग सरकार त्या ठिकाणी एखाद्याचं पाडून, एखाद्याला दगाफटका करून किंवा स्वतंत्र असं काहीतरी अस्तित्व निर्माण करून राजकारणामध्ये हे जरी करावं लागत असलं तरी आज जे महाराष्ट्राच्या राजकारणात होतंय ते फक्त आजच झालं नाही। बरेच जण असं उदाहरण देतात की याच्या अगोदर सुद्धा केलं आणि ते खुद्द शरद पवार साहेबांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचं सगळीकडे वावर असला तरी नुसता समाजकारण राजकारण नाही तर सांस्कृतिक कलेपासून क्रिकेटपर्यंत आणि क्रिकेट बद्दल प्रेम व्यक्त करताना प्रत्येक वेगळ्या खेळापर्यंत शरद पवार साहेबांनी त्यांचा हात मारलेला आहे। आता प्रश्न उरतो इथं की आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे। आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे। मराठ्यांचं नेतृत्व जरी शरद पवार साहेब करत असतील तरी मराठ्यांच्या हिताचं त्यांनी काय केलं असा प्रश्न जर लोकांनी विचारला तर पवार साहेबांकडं सांगण्यासारखं काय नाही। त्याचं कारण सुद्धा असं आहे, आरक्षणाचा प्रश्न वर्षानुवर्ष किती वर्षापासून प्रलंबित असताना शरद पवार साहेबांनी एक फोन लावला प्रधानमंत्र्याला, कुणीही असू द्या, एक फोन लावला मुख्यमंत्र्याला, कुणीही असू द्या, काम झालंच म्हणून समजा। बरं, आजपर्यंत काँग्रेस सोबत राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार साहेबांनी स्वतंत्र एक राजकीय पक्ष काढला, त्याला काँग्रेसचंच नाव दिलं आणि त्याच पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करत असताना बरेच वर्ष 22-23 वर्ष सतत सत्तेमध्ये होते। 40 वर्ष 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सतत सत्तेमध्ये होते आणि स्वतः सत्तेमध्ये असताना म्हणजे राजीव गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा आत्ताचे राहुल गांधी असतील, या सगळ्यांसोबत त्यांचा वावर जर आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल, असं काय घडलं, काय होतंय
जे महाराष्ट्राचे प्रमुख प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर त्यांचा त्या ठिकाणी त्यांनी हक्क दाखवलेला नाही. मराठ्यांची काय अपेक्षा आहे शरद पवार साहेबांकडून, धनगरांची काय अपेक्षा आहे शरद पवार साहेबांकडून, ज्या मतदारसंघातून पवार साहेब आणि त्यांचं कुटुंब प्रतिनिधित्व करतं. आज सुप्रिया सुळेंना दिवाळीच्या आज पाडव्याच्या निमित्ताने धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांना अडवून जाब विचारला, त्यावेळेस त्यांना राग येतो आणि मग ते त्यांच्यासोबत चर्चा करतात. याचा अर्थ समाज म्हणून लोक ज्यावेळेस जगत असताना नेता म्हणून तुमच्याकडे बघतात आणि नेता म्हणून तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हा साधा सरळ विषय आहे. मराठ्यांच्या, धनगरांच्या किंवा इतर समाजाच्या, अल्पसंख्याकांच्या सगळ्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांच्या जीवावर महाराष्ट्रातला प्रत्येक नेता समाजकारण आणि राजकारण करतो. मग ते जर अडचणीत असतील तर तुम्ही अडचणी सोडवायला नको. केंद्र सरकारने ठरवलं पाहिजे 52% वर जायचं की नाही, पण ज्या प्रवर्गामधून आरक्षण देऊ शकता तिथं फक्त लागू करायचंय. ते तुम्ही संसदेच्या आणि राज्याच्या विधिमंडळाच्या ह्याच्यामध्ये भूमिका घेऊ शकत नाही, म्हणून तुमचा हेतू अस्पष्ट आहे. मराठा आरक्षण आता वेगळ्या ताकदीने आणि वेगळ्या दिशेने शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. एक तर द्या, नाही तर सत्तेतून निघून जा. देता की जाता अशा परिस्थितीवर आहे. आरक्षण मागणारा समाज एवढा पेटलेला आहे. तुम्ही देशाचे नेते असू द्या, तुम्हाला गावबंदी करण्याची ताकद त्याच समाजामध्ये आहे. आणि जो नेता समाजाकडे पाठ फिरवतो त्याचा रस्ता सुद्धा बंद करण्याची ताकद त्याच समाजामध्ये आहे. त्याच्यामुळे समाज आक्रमक आहे. मग शरद पवारांच्या जातीच्या दाखल्याचं चर्चा झाली. पवार साहेबांची जात कोणती? पवार साहेबांनी जात बदलली. शरद पवार साहेबांनी आरक्षणासाठी त्या ठिकाणी बदलली. अशा ज्या काही चर्चा झाल्या, खरं तर ह्या वायफळ चर्चा काहीच कामाच्या नाहीत. खरं तर जो दाखला व्हायरल झाला, ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं किंवा ज्यांना त्याच्यावर चर्चा करायचे ते सुद्धा अज्ञानातून त्या ठिकाणी त्या दाखल्याकडे बघतात. मला असं वाटतं दाखल्यावर जातीचा उल्लेख असतो, प्रवर्गाचा उल्लेख नसतो. कुणाच्या दाखल्यावर ओबीसी असं लिहिलेलं असतं, दाखल्यावर कधीच नसतं. आणि मग चुकीची माहिती जर फिरत असेल तर याचं सुद्धा आपण अवलोकन केलं पाहिजे. पण हे कोण करतंय, कोणी केलं, तर मूळ मुद्द्यापासून लक्ष भरकटून जावं म्हणून हे सगळे घाणेरडे चाळे करण्याचे प्रकार होतात. मला असं वाटतं पवार साहेबांची जात काढून प्रश्न सुटणार नाही. पवार साहेबांनी खोटा दाखला काढून त्यांचाही प्रश्न सुटणार नाही. जो समाज ज्या जातीत जन्मलाय त्याची जर मुळं शोधली तर तो जर शेतकऱ्याची औलाद असेल, कुणब्याची औलाद असेल, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक असं जर म्हणून तो संघर्ष करत असेल तर त्याला त्याच्या हक्काचं मिळण्यासाठी तो सरकारकडे भांडतोय. सरकारने ठरवायचंय त्याला द्यायचं की नाही. आणि इथंच सगळा प्रश्न येऊन ठेपतो. राज्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या मनात जोपर्यंत मराठ्यांना असो किंवा धनगरांना असो आरक्षण द्यायची इच्छाशक्ती जोपर्यंत निर्माण होत नाही, जोपर्यंत त्यांना राग येत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तुम्ही कुठलंही आरक्षण मागा, पण ते घटनेच्या चौकटीत बसणारं मागा आणि सरकारला त्याच्यातच द्यावं लागेल, तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल. अन्यथा वांझोट्या गप्पाला काहीच अर्थ उरणार नाही. मग या महाराष्ट्रातले कोणते देशाचं नेतृत्व करणारे नेते त्या सगळ्या नेत्यांना धरलं पाहिजे, खासदारांना पकडलं पाहिजे, मंत्र्यांना पकडलं पाहिजे केंद्रीय, आणि मग राज्याला मध्ये या. मग मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत त्यांच्या सगळ्या चेल्याचा पट्ट्यांपर्यंत सगळ्यांना वेटीस धरा, हात जोडून विनंती करा, आरक्षण मिळालं पाहिजे. नाही दिलं तर मग हे नेते बदला, तरच प्रश्न सुटेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.